नमस्कार. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या धर्माचा पुरस्कार केला? आणि बरोबर उत्तर असणार आहे मानव धर्म. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी निर्मिक या संकल्पनेने कोणाचा उल्लेख केला आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे ईश्वर, ऑप्शन सी. मित्रहो, आधुनिक महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जातो आणि यावरचे MCQ प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे. याआधी देखील एक पार्ट बनवलेला आहे आणि असे पार्ट मी रोज बनवत आहे. त्यामुळे चॅनलवर प्लेलिस्ट चेक करा किंवा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पहा. पुढचा प्रश्न पाहूयात. 1889च्या राष्ट्रीय सभेत महात्मा फुले यांनी कोणत्या वर्गाचा सभेत समावेश होणे आवश्यक असल्याचे सांगितले? आणि बरोबर उत्तर असणार आहे शेतकरी वर्ग. पुढचा प्रश्न पाहूयात. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणास समर्पित केला होता? आणि बरोबर उत्तर असणार आहे अमेरिकन जनतेस. बघा, गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी अमेरिकन जनतेला समर्पित केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. कुळवाडी भूषण या नावाने महात्मा फुलेंनी कोणता पोवाडा लिहिला? आणि बरोबर उत्तर असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. कुळवाडी भूषण या नावाने महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. महात्मा फुलेंच्या साहित्यामध्ये सत्सार हा ग्रंथ कोणत्या स्वरूपात होता? आणि बरोबर उत्तर असणार आहे नियतकालिक. बघा, महात्मा फुले यांच्या साहित्यामध्ये सत्सार हा ग्रंथ नियतकालिक स्वरूपात होता. पुढचा प्रश्न पाहूयात. मुलींसाठी शाळा सुरू करण्यास ज्योतिबांना प्रेरणा कुणाकडून मिळाली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मिस फरार. बघा, मिस फरार यांच्याकडून ज्योतिबांना काय मिळालेलं आहे? मुलींसाठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 16 नोव्हेंबर 1852 रोजी ज्योतिबा फुलेंचा पुण्यातील विश्रामबाग येथे कोणाच्या हस्ते सत्कार झाला? आणि बरोबर उत्तर असणार आहे मेजर कँडी. 16 नोव्हेंबर 1852 रोजी मेजर कँडी यांच्या हस्ते ज्योतिबा फुलेंचा काय केलेला आहे? सत्कार करण्यात आलेला आहे पुण्यातील विश्रामबाग येथे. पुढचा प्रश्न पाहूयात. विधवांच्या केस कापण्याविरुद्ध आवाज उठवताना फुलेंनी कोणत्या ठिकाणी न्हाव्यांचा संप घडवून आणला? आणि बरोबर उत्तर असणार आहे तळेगाव ढमढेरे. बघा, विधवांचा केस कापण म्हणजे केशवापन केलं जायचं बघा, आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवत असताना काय केलं आहे? महात्मा फुल्यांनी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप घडवून आणलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ज्योतिबा फुले यांनी सरकारकडे कोणत्या ऐतिहासिक स्थळांच्या व्यवस्थेची मागणी केली होती? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे रायगड. रायगड या ऐतिहासिक स्थळाच्या व्यवस्थेची मागणी ज्योतिबा फुले यांनी सरकारकडे केली होती. पुढचा प्रश्न पाहूयात. 1877च्या दुष्काळात महात्मा फुलेंनी कोणती संस्था स्थापन केली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे व्हिक्टोरिया बालक आश्रम. बघा, महात्मा फुले यांनी 1877च्या दुष्काळामध्ये व्हिक्टोरिया बालक आश्रम ही संस्था स्थापन केली होती. पुढचा प्रश्न बघूयात. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वृत्तपत्राच्या सुरुवातीस आशीर्वाद दिला? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दीनबंधू. ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू या वृत्तपत्राच्या सुरुवातीला काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे, म्हणजे पाठिंबा वगैरे दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. फुले यांनी पुणे नगरपालिकेचे सदस्य कोणत्या कालखंडात होते? मी पुन्हा एकदा प्रश्न वाचतोय. ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य कोणत्या कालखंडात होते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 1876 ते 1882. बघा, ज्योतिबा फुले हे 1876 ते 1882 या कालावधीमध्ये नगरपालिकेचे सदस्य होते पुणे येथील. पुढचा प्रश्न बघूयात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी म्हणजे जग उद्धारी हे वचन कोणाचे आहे? आणि याचं बरोबर आन्सर असणार आहे ऑप्शन डी महात्मा फुले. महात्मा फुले यांचं हे वचन आहे किंवा उद्गार आहेत. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, असं हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर बरोबर उत्तर असणार आहे राव बहादूर वडेकर. बघा, राव बहादूर वडेकर यांनी काय केलेलं आहे? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात.
ज्योतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या ग्रंथाचं नाव काय? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे राईट्स ऑफ मॅन. काय नाव आहे? राईट्स ऑफ मॅन. हे बघा, राईट्स ऑफ मॅनमुळं काय झालेलं आहे? ज्योतिबांवर प्रभाव पडलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महात्मा फुले यांचं निधन केव्हा झालं? आणि बरोबर उत्तर असणार आहे 28 नोव्हेंबर 1890 रोजी. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचं निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूपत्रातील कोणती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही? आणि बरोबर उत्तर काय आहे? दहनऐवजी मिठात पुरावे. आता मिठात पुरावे म्हणजे काय? त्यांना जमिनीमध्ये पुरत असताना पूर्ण शरीरावर मीठ टाकावं असं इथं म्हणायचं आहे ऑप्शनला. आणि दहनऐवजी म्हणजे दहन करण्याची प्रथा होती, ते दहन न करता काय करावं? जमिनीमध्ये पुरावे असं त्यांचं म्हणणं होतं, इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. पुढचा प्रश्न बघूयात. हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी कोणाला समर्पित केला? आणि बरोबर उत्तर आहे महात्मा फुले यांना. बघा, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना समर्पित केलेला होता. पुढचा प्रश्न बघूयात. ज्योतिबा फुले यांना कोणत्या थोर व्यक्तीने हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे संबोधले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असं बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी संबोधलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या ग्रंथाद्वारे बहुजन समाजावरील मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणली? आणि याचं बरोबर उत्तर आहे गुलामगिरी, कसब आणि सत्सार. बघा, 3 ग्रंथ आहेत, गुलामगिरी, कसब आणि सत्सार. याद्वारे काय केलेलं आहे? बहुजन समाजावरील मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 3 जानेवारी 1831 रोजी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता. पुढचा प्रश्न बघूयात. सावित्रीबाई फुले यांनी कोणते काव्यसंग्रह लिहिले? आणि बरोबर उत्तर असणार आहे काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर. बघा, सावित्रीबाई फुले यांनी 3 काव्यसंग्रह आहेत तिथं. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर. पुढचा प्रश्न बघूयात. सावित्रीबाई फुले यांचे निधन कशामुळे झाले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे प्लेगची बाधा. सावित्रीबाई फुले यांचं जे निधन आहे ते प्लेगमुळे झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे विष्णुशास्त्री पंडित. ऑप्शन सी हे उत्तर बरोबर असणार आहे. विष्णुशास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघूयात. विष्णुशास्त्री पंडित यांनी ईश्वरचंद विद्यासागरांच्या कोणत्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला? आणि बरोबर उत्तर असणार आहे विधवा विवाह. बघा, विष्णुशास्त्री पंडित यांनी काय केलं आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत लेखक, त्यांचा जो ग्रंथ आहे, काय नाव? विधवा विवाह, या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध आवाज उठविला? आणि बरोबर उत्तर असणार आहे बालविवाह. बघा, विष्णुशास्त्री पंडित यांनी बालविवाह या प्रथेविरोधात आवाज उठवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. सार्वजनिक काका या नावाने कोण ओळखले जात? आणि बरोबर उत्तर असणार आहे गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक काका या नावाने गणेश वासुदेव जोशी यांना ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 1870 साली. सार्वजनिक सभेची स्थापना 1870 साली झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विष्णुशास्त्री पंडित यांनी पुढीलपैकी कोणते साहित्य तयार केले नाही? आणि बरोबर उत्तर असणार आहे सत्यशोधक समाजविचार. बघा, त्यांनी विधवा विवाह, पुरुष सूक्त व्याख्या, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्रजी व मराठी कोश हे सगळे साहित्य तयार केले, मात्र सत्यशोधक समाजविचार हे साहित्य त्यांनी तयार केलं नाही.
पुढचा प्रश्न पाहूयात, सार्वजनिक सभा ही कोणत्या प्रकारची संघटना होती? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे राजकीय. सार्वजनिक सभा ही राजकीय प्रकारची संघटना होती. पुढचा प्रश्न बघूयात, सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी कोणत्या संकट काळात शेतकऱ्यांना मदत केली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 1876 ते 77चा दुष्काळ. बघा, सार्वजनिक काका यांनी 1876 आणि 77चा जो दुष्काळ होता या संकट काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली. पुढचा प्रश्न बघूयात, सार्वजनिक काकांचा मृत्यू कधी झाला? आणि बरोबर उत्तर असणार आहे 25 जुलै 1880. सार्वजनिक काकांचा मृत्यू 25 जुलै 1880 रोजी झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिलं? आणि बरोबर उत्तर असणार आहे बाबा पद्मनजी. बघा, मराठीतील जी सामाजिक कादंबरी आहे पहिली, त्याचं नाव काय आहे? यमुना पर्यटन असं आहे आणि ते लिहिलं आहे बाबा पद्मनजी यांनी. पुढचा प्रश्न पाहूयात, बाबा पद्मनजी यांनी कोणता धर्म स्वीकारला? आणि बरोबर उत्तर असणार आहे ख्रिश्चन. बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी कोणत्या समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेतला? बरोबर उत्तर असणार आहे प्रार्थना समाज. रा गो भांडारकर यांनी काय केलं आहे? प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, डॉक्टर भांडारकर यांनी कोणत्या धार्मिक संकल्पनांना विरोध केला? आणि बरोबर उत्तर असणार आहे मूर्तिपूजा, अवतार कल्पना आणि बहुदेवतावाद. बघा, डॉक्टर भांडारकर यांनी मूर्तिपूजा, अवतार कल्पना आणि बहुदेवतावाद या धार्मिक संकल्पनांना काय केलं आहे? विरोध केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, विधवा विवाहाचा पुरस्कार करताना डॉक्टर भांडारकर यांनी काय केलं? आणि बरोबर उत्तर असणार आहे स्वतःच्या विधवा मुलीचा विवाह घडवून आणला. बघा, विधवा विवाहाचा जो पुरस्कार करायचा होता त्यावेळी स्वतःच्या ज्या विधवा मुलगी आहे तिचा पुन्हा विवाह काय केला आहे? घडवून आणलेला आहे डॉक्टर भांडारकर यांनी. पुढचा प्रश्न पाहूयात, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संघटना स्थापन केली? आणि बरोबर उत्तर असणार आहे डेक्कन सभा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभा ही संघटना स्थापन केली. न्यायमूर्ती रानडेंच्या मते समाज उन्नतीसाठी कोणती मूल्ये आवश्यक आहेत? आणि बरोबर उत्तर आहे सदविवेक, समता, न्याय आणि बंधुता. बघा, न्यायमूर्ती रानडेंच्या मते समाज उन्नतीसाठी सदविवेक, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये जी आहेत ती आवश्यक आहेत. बेहरामजी मलबारी यांचा जन्म कोठे झाला? आणि बरोबर उत्तर असणार आहे बडोदा येथे. बघा, बेहरामजी मलबारी यांचा जन्म बडोदा येथे झाला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, कोणत्या समाज सुधारकावर डॉक्टर जॉन विल्सन यांचे विचार प्रभावी होते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बेहरामजी मलबारी. बघा, बेहरामजी मलबारी यांच्यावर डॉक्टर जॉन विल्सन यांचे विचार प्रभावी होते. पुढचा प्रश्न बघूयात, बेहरामजी मलबारी यांनी कोणत्या विषयावर सर्वाधिक लेखन केले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बालविवाह आणि वैविध्य. बघा, बेहरामजी मलबारी यांनी बालविवाह आणि वैविध्य या विषयावर सर्वाधिक लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक कोणाने किंवा कोण सुरू केले? तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी बेहरामजी मलबारी. इंडियन स्पेक्टेटर नाव लक्षात ठेवायचं आहे, बेहरामजी मलबारी यांनी चालू केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोठे झाला? आणि बरोबर उत्तर असणार आहे टेंभू, जिल्हा सातारा. बघा, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू, जिल्हा सातारा येथे झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, गोपाळ गणेश आगरकर यांचे कोणत्या वर्षी लोकमान्य टिळकांशी स्नेह जुळले? आणि बरोबर उत्तर असणार आहे 1878 साली. गोपाळ गणेश आगरकर यांच्या 1878 साली लोकमान्य टिळकांशी काय झालेलं आहे? मैत्री झालेली आहे, स्नेह जुळलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात, न्यू इंग्लिश स्कूल कोणत्या दिवशी स्थापन झाले? आता हे जे न्यू इंग्लिश स्कूल आहे हे गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापन केलेलं आहे आणि याची स्थापना दिवस आहे 1 जानेवारी 1880. 1 जानेवारी 1880 रोजी काय झालेलं आहे?
ह्या शाळेची स्थापना झालेली आहे, न्यू इंग्लिश स्कूल. पुढचा प्रश्न पाहूया. गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या विषयात MA पदवी घेतली? आणि बरोबर उत्तर असणार आहे तत्वज्ञान व इतिहास. गोपाळ गणेश आगरकर यांनी तत्वज्ञान व इतिहास या विषयामध्ये MA ही पदवी घेतली होती. पुढचा प्रश्न पाहूयात. सेवा सदन संस्था कोणाच्या मदतीने स्थापन करण्यात आली? सेवा सदन ही संस्था दयाराम गिडमल यांच्या मदतीने स्थापन करण्यात आलेली आहे. सेवा सदन ही जी संस्था आहे ही दयाराम गिडमल यांच्या मदतीने स्थापन करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. बेहरामजी मलबारी यांनी कोणत्या वृत्तपत्रात लेखन केले होते? आणि बरोबर उत्तर असणार आहे व्हॉइस ऑफ इंडिया. बेहरामजी मलबारी यांनी व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये लेखन केलं होतं. पुढचा प्रश्न इथं आपले प्रश्न संपलेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. असेच इतर विषयांचे देखील मी तुम्हाला MCQ घेऊन येत असतो आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.